प्रेज द लॉर्ड चर्च. गुड मॉर्निंग. मी तुमच्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत करते आपल्या ऑनलाईन सभेमध्ये. या आपण परमेश्वराची स्तुती आराधना करूया. जगामध्ये कसली का सिच्युएशन असू द्या, पण आपण सर्वदा प्रभूमध्ये आनंद केला पाहिजे आणि त्याची स्तुती आराधना आपल्या मुखात सर्वदा असली पाहिजे. परमेश्वराचं वचन स्तोत्र 101-2 मध्ये असं सांगतं, अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा, हर्षाने परमेश्वराची सेवा करा आणि गीत गात त्याच पुढे या. आणि आपण आता तेच करणार आहोत. आपण सर्वजण मिळून त्याची स्तुती आराधना करणार आहोत. आणि मला असं वाटतं तुम्ही पण सर्वजण रेडीच आहात घरामध्ये आपापल्या. तुम्ही वाटच बघत आहात की आपण कधी स्तुती आराधना करणार आहोत, एकत्र जमणार आहोत. आपण आपल्या घरातच बसून सर्व मिळून त्याची स्तुती आराधना करू. भंवर के बीच में तू कहता है हम जा, तू मेरी ताकत है, तू ही मेरा ईमान. भंवर के बीच में तू कहता है थम जा, तू मेरी ताकत है, तू ही मेरा ईमान. बीते कल में तू साथ मेरे था, आज भी मेरे साथ है खड़ा. आने वाले कल में भी होगा, उठते हुए उफानों में तू ही मेरी चट्टान. बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान. बीमारियों में तू कहता है उठ जा, यहोवा राफा, तू ही मेरी शिफा. बीमारियों में तू कहता है उठ जा, यहोवा राफा, तू ही मेरी शिफा. बीते कल में तू साथ मेरे था, आज भी मेरे साथ है खड़ा. आने वाले कल में भी होगा, उठते हुए उफानों में तू ही मेरी चट्टान. बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान. प्रभू धन्यवाद या वेळेबद्दल. परमेश्वर धन्यवाद की प्रभू तुझं वचन म्हणतं की प्रभू परमेश्वराचा आनंद हे माझं सामर्थ्य आहे पित्या. आणि त्या नावाबद्दल धन्यवाद प्रभू. धन्यवाद की त्या नावामध्ये आम्हाला सामर्थ्य आहे. ते येशू नावामध्ये आम्हाला सामर्थ्य आहे प्रभू. तो नाव जो सर्व नावापेक्षा श्रेष्ठ आहे, त्या नावासाठी धन्यवाद. आणि धन्यवाद की त्या नावामध्ये आम्हाला सामर्थ्य आहे व अनंतकालाचं जीवन आहे परमेश्वर. आपा तू है सबसे ऊंचा. आबा तू है
सबसे ऊंचा। एक साथ गाया अब्बा। अब्बा तू है सबसे ऊंचा। अब्बा तू है सबसे ऊंचा। पूरे दिल से गाए। तू है ऊंचा। सच है प्रभु, तू है ऊंचा। तू है ऊंचा। यीशु तू, यीशु तू है सबसे ऊंचा। यीशु तू है, यीशु तू है सबसे ऊंचा। यीशु तू है, यीशु तू है सबसे ऊंचा। आखिरी बार गाएं। यीशु तू है सबसे ऊंचा। ओ तू है ऊंचा। ओ तू है ऊंचा। तू है ऊंचा। आत्मा तू है, आत्मा तू है सबसे ऊंचा। सच है, आत्मा तू है सबसे ऊंचा। आत्मा तू है, आत्मा तू है सबसे ऊंचा। आत्मा तू है सबसे ऊंचा। पूरे दिल से एक आत्मा में गाएं। ओ तू है ऊंचा। सदा के लिए प्रभु तू है, तू है ऊंचा। तू है प्रभु, तू है ऊंचा। प्रभु तू ऊंचा है प्रभु, हर नाम में श्रेष्ठ तेरा नाम है प्रभु। प्रभु तुला नावाला धन्यवाद देतो प्रित्या आणि म्हणतो की प्रभू तू सर्व माना सर्व महिमास योग्य आहे परमेश्वर।
धन्यवाद या वेळेबद्दल पित्या. इथून पुढची वेळ तुझ्या हातात सोपवतो पित्या. तुझ्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज लॉर्ड चर्च. यावेळेस आपण देवाचं वचन कबूल करणार आहोत. जकरियाचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 6वं वचन. तेव्हा त्याने मला उत्तर केले, जरुबाबेलास परमेश्वराचे हे वचन आहे, बलान नव्हे पराक्रमन नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. प्रियानो, हे वचन आपल्या स्वतःसाठी आपण कबूल करूया. बलान नव्हे पराक्रमान नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. पुन्हा एकदा आपण हे वचन आपल्या स्वतःसाठी कबूल करूया. बलान नव्हे पराक्रमान नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. प्रियांनो, हे वचन जरी जरुबाबेला परमेश्वराने म्हटलेलं आहे, पण हे स्वतःसाठी, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आणि मंडळीसाठी हे वचन आपण आजच्या दिवसासाठी आपण कबूल करूया. आजच्या दिवसासाठीच नव्हे तर येणाऱ्या काळामध्ये देखील आपण कबूल करूया. का नाही प्रियांनो, या वचनासाठी आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. धन्यवाद ईश, धन्यवाद दे बापा. शंदरा बळांदर बळंदो शंदरा बळांदर बळंदो शंदरा बा ओर बळंदो शंदरा बळांदर बळंदो शंदरा बळांदर बळंदो शंदरा बळांदर बळंदो शंदरा बा ओर बळंदो शंदरा बळांदर बळंदो शंदरा बळांदर बळंदो शंदरा बळांदर बळंदो शंदरा बा. स्वर्गीच्या पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो दे बापा. या वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो दे बापा. तुझं वचन अद्भुत आहे दे बापा. बलान नव्हे पराक्रमान नव्हे तर परमेश्वराच्या आत्म्याने कार्यसिद्धीस होईल दे बापा. हो दे बापा, आम्ही प्रार्थना करत आहोत दे बापा. येणाऱ्या काळामध्ये दे बापा तुझ्या आत्म्याचं संजीवन दे बापा आमच्या देशामध्ये, आमच्या महाराष्ट्रामध्ये, आमच्या पुणे शहरामध्ये दे बापा, आमच्या मंडळीमध्ये येऊ दे दे बापा. आणि दे बापा तुझं राज्य वाढलं जाऊ दे दे बापा. आणि तुझ्याच नावाचा गौरव होते. तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभू येशू ख्रिस्तात नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रेज लॉर्ड चर्च. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं प्रभू येशूच्या नावामध्ये आजच्या ह्या सकाळच्या रविवारच्या सभेमध्ये स्वागत आहे. प्रियांनो, आज मी काही पूर्ण वेळ तुम्हाला सांगते बोलणार नाही. देवाचं वचन आम्हाकडे येणार आहे, पण मला थोडक्यामध्ये ह्या दिवसामध्ये प्रभू मला सांगते काही बोलला ते मला तुम्हाला सांगते वाटून घेऊ द्या. फार महत्त्वाचं गोष्ट आहे प्रियांनो. देवाचं वचन आम्हाला पाहायला मिळतं फिलिप्पीकरास पत्राचा 4था अध्याय आणि 4थं आणि 5वं वचन, 6वं आणि 7वं वचन पण यावर मनन करा आणि 4थं आणि 5वं वचन आपण ऐकूया. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. प्रभू समीप आहे. प्रियांनो, आम्हाला वचनामध्ये सांगितलेलं की आम्ही आनंद करायला पाहिजे. आनंद करा. कशासाठी आनंद करा? काय कारण आहे? 5वें प्रभू समीप आहे. इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे की लॉर्ड इज ॲट हँड. याचे 2 अर्थ आहे. सर्वात महत्त्व की प्रभू लवकर येत आहे आणि दुसरा अर्थ की प्रभू माझ्या बरोबर आहे. पण मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, ह्या काळामध्ये आम्हाला आनंदी का राहायचं आहे? कारण प्रभू येत आहे. आणि कसा आनंद असला पाहिजे तुम्हाला मी सांगतो प्रियांनो. हा आनंद वाट बघण्यासारखा आनंद आहे. जर एखाद्या लहान बाळाला किंवा एखाद्या कोणाला तुमच्या घरामध्ये कोणी पाहुणा येणार आहे, महत्त्वाचा पाहुणा येणार आहे, आणि जर तुम्ही त्यावेळेला तुमच्या घरामध्ये तयारी करून बसता आणि मग तुम्ही जाऊन त्याची वाट बघता, अरे तो येणार आहे, ती गाडी आली का ती, आणि मग तो जो आनंद आहे त्या प्रभूमध्ये आनंद करा. माझ्या भावना बहिणींनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ही आनंद करण्याची गरज आज आम्हाला आहे. कारण आनंद हा आत्म्याचं फळ आहे. हे फळ आमच्या जीवनामध्ये दिसलं पाहिजे. माझ्या भावना बहिणींनो, ज्या वेळेला आम्ही कोणाची तरी वाट पाहतो, अरे माझ्याकडं घरी येणार आहे, त्यावेळेस माझ्या घराची मी चांगली व्यवस्था करतो. त्या ठिकाणी त्याच्या येण्याबद्दलचा विचार करतो. कदाचित त्या दाराकडं मी 4 वेळा 5 वेळा जाऊन, बायबलचं वचन सांगतं पहिल्या पत्राच्या 3ऱ्या वचनामध्ये, ज्याला कोणाला ही आशा आहे की तो येणार आहे तो आपल्याला शुद्ध करतो. माझ्या भावना बहिणींनो, एकच गोष्ट सांगतो, सध्याच्या काळामध्ये प्रत्येक चिन्ह, मी तुम्हाला सांगतो प्रत्येक चिन्ह, पवित्र शास्त्रामधले प्रत्येक चिन्ह प्रियांनो पूर्ण होताना दिसत आहेत. पूर्ण होताना दिसत आहेत. प्रियांनो, आम्ही पाहिलं
की मऱ्या आलेल्या आहेत. आम्ही पाहिलो टोळ येत आहेत. प्रियांनो, आम्ही पाहिलेलं आहे राष्ट्र राष्ट्रावर उठत आहे, राज्य राज्यावर उठत आहे, जागोजागी भूमिकंप होत आहेत. प्रियांनो, ह्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलेल्या वचनानुसार आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता आम्हाला असं सहज घेऊन चालणार नाही. जर आता आम्ही आमची तयारी केली नाही, आमच्या घराची तयारी केली नाही, आमच्या शुद्धीकरणाची तयारी केली नाही, आम्ही जर शुद्ध झालो नाही, तर प्रियांनो, तर सॉरी, म्हणजे बायबलचं वचन आम्हाला सांगतं की असे काही लोक आहेत ज्यांना असं वाटलं प्रभूला याला अजून खूप वेळ आहे आणि ते आरामशीर आपलं जीवन जगत राहिले. प्रभू येऊन गेला आणि त्यांना ती वेळ गमवायला. पण देवाचा आनंद करा. अरे माझा प्रभू येणार आहे. प्रियांनो, हा आनंद असा आहे, मी तुम्हाला सांगतो, हा आनंद जर तुम्ही म्हणणार नाही 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 मला माझं लग्न झालेलं नाही आहे, किंवा मी ती अजून गाडी घेतलेली नाही आहे, किंवा माझ्या घरात, प्रियांनो, त्या सर्व गोष्टींपेक्षा हा जो सार्वकालिक आनंद आहे तो अद्भुत आनंद आहे. आणि म्हणून आनंद करा, प्रभूमध्ये आनंद करा, सर्वदा आनंद करा. 6 वचन सांगतं. 6 वचन काय सांगतं पहा बरं. कशाचीच, काय म्हटलेलं आहे, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना, सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आभार प्रदर्शन आपली मागणी देवाला कळवा. देवाला. प्रियांनो, म्हणजे प्रार्थनेत राहा. आता प्रभू येणार आहे, काय चिंता करत बसू नका, कशाच विषयी चिंता करू नका. इनफॅक्ट तुम्ही उद्या काय खावं, परवा काय करू, त्याची चिंता, आपली विनंती प्रभूला सांगा. देवा, तुझे आभार मानतो कारण तू माझ्याकडे लक्ष देणारा परमेश्वर. प्रियांनो, तो प्रभू जो येणार आहे तो त्याच्या आत्म्याद्वारे आमच्या समीप आहे, तो आमची गरज भागवणार आहे. आणि म्हणून माझ्या भावना बहिणींनो, तुम्हाला एक विनंती करतो, येत्या दिवसामध्ये हा आनंद करण्यामध्ये लक्ष घाला, आनंद करा. 7 वचन सांगतं फार महत्त्वाचं, म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरण व तुमचे विचार ख्रिस्त येशूवर ठायी राखील. माझ्या भावना बहिणींनो, आज ही गरज आहे. लक्षात ठेवा की आमचे विचार आणि आमचं अंतःकरण ख्रिस्त येशूमध्ये राखलं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, जर तुम्ही तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये राखले नाही तर आपोआप ह्या जगाच्या गोष्टीमध्ये वाहवत जाणार आहेत. आणि मग अरे आता असं होणार आहे, तसं होणार आहे, ते अस्वस्थ होणार आहे. आणि मग तुम्ही आनंद करू शकणार नाही. आणि मग तुम्हाला असं वाटत असेल की ह्या जगाच्या गोष्टीमध्ये मी आनंद करतोय आणि वाहवत जातो. प्रिय, मी पाहिलेलं मागच्या काही दिवसांमध्ये काही लोकांना 60 दिवस झाले. इनफॅक्ट आपण आता चर्चमध्ये 75 दिवस झाले आपण एकत्र येऊ शकलेलो नाही. कदाचित येत्या दिवसात आम्ही एकत्र येऊ. पण एक गोष्ट सांगतो प्रियांनो, ह्या जगाच्या गोष्टी जर आमच्यावर इम्पॅक्ट करतील आणि जर आम्हाला प्रभूच्या प्रेमापासून घेऊन जातील, त्या आनंदापासून बाजूला घेऊन जातील, काळजी बाळगा. प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हा म्हणेन आनंद करा, कारण प्रभूचं आगमन जवळ आहे. प्रियांनो, तो येणार आहे. जसं मी हे करत असताना आणि माझ्या घरामध्ये कोणी एक महत्त्वाचा पाहुणा येणार आहे, त्यावेळेस किती वेळा मी जाऊन दाराकडे, तो आला का, तो येणार, तसं जागरूकता असू द्या, तशी जागरूकता स्वतःला राहू द्या की तो कधी येणार आहे. आज सकाळी उठल्यानंतर अरे प्रभू येणार आहे याची आठवण स्वतःला द्या. आणि त्याला भेटण्याचा आनंद ह्या जगातील सर्व आनंदापेक्षा प्रियांनो अत्युच्च आनंद आहे. आणि म्हणून त्या आनंदामध्ये जीवन जगा. ऐका प्रियांनो, हा शेवटचा नव्हे, अति शेवटचा क्षण आहे. कुणीतरी म्हटलं 12 वाजायला 1 सेकंद आहे आणि तो सेकंद देवाचा आहे. मला माहीत नाही, माझी तर अपेक्षा अशी आहे, मी देवाकडे प्रार्थना करत आहे, देवबापा आम्हाला एका संजीवनाची गरज आहे. भारतातल्या 97% लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या आत्म्याचं सामर्थ्याचा अभिषेक होण्याची गरज आहे. त्यांना कळायला पाहिजे की मंडळीमध्ये आज जिवंत परमेश्वर आहे. त्यांना कळायला पाहिजे प्रियांनो, आनंद करा कारण जिवंत परमेश्वर आमच्याबरोबर आहे. तो म्हटला मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. मंडळी, आज त्या प्रभूचं सामर्थ्य तुमच्याद्वारे, देवाच्या आत्म्याद्वारे आम्ही प्रगट करणार आहोत. आजच आम्ही हे वचन कबूल केलं, बळान नव्हे पराक्रमाच्या आत्म्याने कार्यसिद्धीस होणार आहे. प्रियांनो, देवाच्या आत्म्याने प्रत्येक डोंगर ढळवला जाईल, प्रत्येक आजार निघून जाईल, प्रत्येक बंधनं तुटतील देवाच्या आत्म्याद्वारे. प्रभू करो प्रियांनो, आम्ही त्या आनंदामध्ये जीवन जगूया. प्रभूमध्ये मंडळी म्हणून प्रभूची स्तुती करू, प्रभूला धन्यवाद देऊ. थँक्यू व्हेरी मच. प्रियांनो, देवाच्या वचनात आपण जाणार आहोत थोड्याच वेळामध्ये. गॉड ब्लेस यू. थँक्यू.
प्रेज द लॉर्ड चर्च. आज आपण पेंटिकॉस्ट संडे साजरा करत आहोत आणि वी आर सो थँकफुल. आपण ह्या दिवसासाठी खूप आपण ग्रेटफुल आहोत, थँकफुल आहोत, कारण ह्या दिवशी पवित्र आत्मा आपल्यासाठी या जगामध्ये आला. आणि पवित्र आत्मा हा आज आपण त्याच्याबद्दलच काही गोष्टी शिकणार आहोत. आणि थोडक्यामध्ये आपण पाहणार आहोत की पवित्र आत्मा काय करतो आणि तो आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारची मिनिस्ट्री करू इच्छितो ना. पवित्र आत्मा काही लोकांचा गैरसमज आहे की पवित्र आत्मा म्हटलं की फक्त सामर्थ्य 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 असं त्यांचा समज आहे. पण फक्त तिथपर्यंतच लिमिटेड नाही आहे. डेफिनेटली आपण ते पुढं पाहणार आहोत की पवित्र आत्मा डेफिनेटली आपल्याला सामर्थ्य देऊ इच्छितो, सामर्थ्याने भरू इच्छितो आणि आपल्याला त्यांनी भरलेलं आहे. बट त्याच्या पलीकडेही पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये काही कार्य करू इच्छितो आणि आज आपण ते पाहणार आहोत. आणि योहान 14 आणि 16 आपण वाचणार आहोत. आणि तिथं येशू काही गोष्टी त्यांच्या शिष्यांबरोबर बोलत आहे. मी पित्याला विनंती करील, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. आमेन. येशू म्हणत आहे की मी पित्याला विनंती करील आणि पुढं काय लिहिलं आहे तिथं? मी पित्याला विनंती करील, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. कैवारी, ही इज आर हेल्प. पहिली गोष्ट, पवित्र आत्मा आपला कैवारी आहे. तो आपल्या बरोबर राहणारा आपला मदतगार आहे. आमेन. आपल्याला एक मदतगार मिळाला आहे आणि त्याचं नाव आहे पवित्र आत्मा. जेव्हा आपण येशूला आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो, वेन वी रिसीव्ह द वर्ड ऑफ गॉड, वेन वी रिसीव्ह जीजस इन आवर हार्ट्स, आपल्या हृदयामध्ये आपण जेव्हा येशूला स्वीकारतो तेव्हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये वास करायला येतो. आमेन. आणि तो एक मदतगार म्हणून येतो. साम 46 स्तोत्र 46 1 मध्ये काय लिहिलं आहे आपण वाचूया. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. आमेन. आपल्याला सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो, आपल्याला मदत करण्यास सदा सिद्ध असतो. आणि कशा रीतीने आज या नवीन करारामध्ये कशा रीतीने परमेश्वर आपली आज मदत करतो? त्याच्या आत्म्याद्वारे. आमेन. संकट समय, कुठल्याही समय वी हॅव ॲक्सेस, आपल्याला परवानगी आहे पवित्र आत्म्याशी बोलण्याशी. आमेन. आणि आज जर आपण कुठल्या परिस्थितीमध्ये असो किंवा परिस्थितीमध्ये नसू, आपल्याला कुठल्या गोष्टीची गरज आहे, कुठल्या गोष्टीसाठी आपल्याला मदत आहे, तर आपण आज पवित्र आत्म्याकडे जाऊ शकतो, त्याला मदत मागू शकतो. कारण परमेश्वर त्याच्या आत्म्याद्वारे आज आपल्याला मदत करू इच्छितो. आमेन. आणि कशासाठी आपल्याला तो अजून मदत करतो पवित्र आत्मा? वचन योहानामध्ये येऊया आपण परत. योहान 14 आणि 15 वचन वाचूया. 15. आता 16 मध्ये आपण वाचलं की येशू म्हणतोय त्याच्या शिष्यांना की मी एक कैवारी पाठवणार आहे, मी पवित्र आत्मा पाठवणार आहे जो तुमची मदत करेल. पण 15 वचनामध्ये येशू काय म्हणतो ते आपण पाहूया. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. आमेन. तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. पवित्र आत्मा आपल्याला मदत करतो येशूच्या आज्ञा पाळण्यासाठी. आमेन. ही हेल्प्स अस टू ओबे and to do what Jesus has commanded us to do. Amen. आपल्या सामर्थ्याने, आपल्या शक्तीने आपण येशूची आज्ञा पाळू शकत नाही, पण पवित्र आत्मा आपल्याला मदत करतो. ही इज आर हेल्प. ना, येशूने आपल्याला जे करायला सांगितलं त्यासाठी तो आपल्याला हेल्प करतो. आमेन. तो आपली मदत करतो. आणि आपण पाहू शकतो की येशू जेव्हा मिनिस्ट्री करत होता तेव्हा पेत्रानी आणि आपण ह्याच्यावर अजून पाहणार आहोत पुढं जाऊन, पण पेत्रानी येशूला म्हटलं की येशू, मी तुझ्यासाठी माझं जीवन देईल, आय विल गिव्ह माय लाईफ फॉर यू. है ना. जेव्हा येशूने त्याच्या शिष्यांना सांगितलं की मी क्रूसावर जाणार आहे, तेव्हा पेत्र म्हटला येशू, मी असं होऊ देणार नाही.
है ना. पण त्याच्या शक्तीने त्यांनी प्रयत्न केला आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे काय झालं. त्यांनी येशूला 3 वेळा नाकारलं. पण जेव्हा त्याच्यावर पवित्र आत्मा आला, आपल्या सर्वांना माहिती आहे ॲक्ट्स 2 प्रेषित 2मध्ये काय झालं. पवित्र आत्मा आला आणि दे वर फिल्ड विथ बोल्डनेस. आणि आपण हे पाहणार आहोत पुढं की पवित्र आत्मा आपल्याला बोल्डनेस देतो, धैर्य देतो. आमेन. पुढची गोष्ट आपण तेच वचन परत वाचणार आहोत. योहान 14 आणि 16 त्याच्यामध्ये पुढं काय लिहिलं आहे आपण ते पाहूया. मी पित्याला विनंती करील, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, हां, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. सदा सर्वदा राहावे. आमेन. सदा सर्वदा. आणि खूप इम्पॉर्टंट, खूप महत्त्वाची गोष्ट आहे की पवित्र आत्मा आपल्याबरोबर सदा सर्वदा आहे. आमेन. तो आपल्याला कधीच सोडत नाही. इब्री 13 आणि 5 मध्ये असं लिहिलं आहे, आय विल नेव्हर लिव्ह यू, आय विल नेव्हर फॉरसेक यू. मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. कशा रीतीने परमेश्वर आज आपल्याबरोबर आहे, आपल्यामध्ये आहे? त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे. त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे तो आज आपल्यामध्ये वास करतो आणि आपल्याबरोबर सर्वदा आहे तो. खूप जणांना वाटतं की जर आपण काही चूक केली तर पवित्र आत्मा निघून जातो, है ना. एक वचन आहे बायबलमध्ये ज्यामुळं बरेचसे ख्रिस्ती लोक घाबरतात आणि ते आहे ग्रीव द होली स्पिरिट. पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. आणि आपल्याला कधी कधी गैरसमज होऊ शकतो की पवित्र आत्मा छोट्या छोट्या गोष्टींनी खिन्न होतो. आणि आपण कधी कधी अशी एक मेंटॅलिटी बनू शकते, आपली एक विचारधारणा बनू शकते की पवित्र आत्म्यापासून आपण एकदम जपून राहायला पाहिजे. पवित्र आत्मा म्हणजे एकदम आता काहीतरी एकदम पवित्र आहे ना. आपल्याला पांढरे कपडेच घालायला पाहिजे किंवा नाही का, आपले जे वागण्याची जे पद्धत आहे ती बदलायला पाहिजे. ठीक आहे. पण असं नाही आहे. पवित्र आत्मा आपल्याला मदतगार आहे जसं आपण पाहिलं, आणि तो आपल्याबरोबर दरवेळेस राहतो. जरी आपण कधी कधी आपल्या ॲक्शन्सनी पवित्र आत्म्याला खिन्न करतो, पण तरी तो आपल्याला सोडत नाही. आपण दरवेळेस त्याच्याकडं जाऊ शकतो, त्याची मदत आपण घेऊ शकतो. आमेन. पवित्र आत्मा ओल्ड टेस्टमेंटमध्ये किंवा जुन्या करारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, तो एक गेस्ट सारखा होता, है ना. तो लोकांबरोबर सतत राहत नव्हता. तो लोकांवर उतरून येत होता आणि आपल्याला पाहायला मिळतं ते संदेशवाणी द्यायचे आणि कार्य करायचे. शमशोनावर पवित्र आत्मा यायचा, तो जाऊन पलिष्ठ्यांना मारायचा आणि मग पवित्र आत्मा परत त्याचं काम करून तो परत जायचा. पण नवीन करारामध्ये हे आपलं एक प्रिव्हिलेज आहे. हे एक उत्तम गोष्ट अशी आहे आपल्यासाठी, ही उत्तम संधी आहे की आपण पवित्र आत्म्याला फक्त एका गेस्टसारखं नाही, पण आपण एका अशा व्यक्ती, एक रेझिडेंट, इंग्लिशमध्ये रेझिडेंट म्हणतात, एक वस्ती स्थान बनू शकतो पवित्र आत्म्यासाठी. आमेन. फक्त एक गेस्ट म्हणून किंवा एक पाहुणा म्हणून तो येत नाही. तो नवीन करारामध्ये आपल्यासाठी एक आपल्याबरोबर राहण्यासाठी येतो, आपल्यामध्ये तो घर करण्यासाठी येतो. आपण 1 करंथियन्स, पहिले करंथीकरास पत्र 3 आणि 16 वाचूया. आपल्याला सर्वांना माहिती आहे हे वचन. तो आपल्या फक्त बरोबरच नाही आहे, पण तो आपल्या आतमध्ये देखील आहे. जर आपण येशूचा स्वीकार केला आहे, जर आपण येशूला स्वीकारला आहे, तर पवित्र आत्मा आपल्यामध्ये आला आहे. आणि बायबलचं वचन इथं काय सांगतं आपण पाहूया. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हास ठाऊक नाही काय? कुठे वास करतो? तुम्हामध्ये. ही लिव्स विद इन अस. आपल्यामध्ये पवित्र आत्मा वास करतो. आमेन. आणि ही किती आनंदाची गोष्ट आहे की परमेश्वर ज्यांनी सर्व सृष्टीला निर्माण केलं, तो आपल्यामध्ये वास करतो. आमेन. आणि आज जसं मी बोलत आहे, जसं तुम्ही हे शब्द ऐकत आहात, तो सेम पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे आणि माझ्यामध्ये देखील आहे. आमेन. इट्स सच अ प्रिव्हिलेज. आमेन. की पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. आणि योहान
14 परत जाऊया आपण. आणि योहान 14:17 काय लिहिलं आहे आपण वाचूया. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, हां, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हामध्ये राहतो व Amen. तुम्हामध्ये वस्ती करील. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, जग त्याला ओळखत नाही, जग त्याला पाहू शकत नाही. पण आपण पवित्र आत्म्याला ओळखू शकतो, कारण की तो आपल्यामध्ये राहतो. Amen. He lives, for he dwells with you and shall be in you. तो तुमच्या बरोबर असेल आणि तुमच्या मध्ये असेल. Amen. आणि हीच एक खूप आनंदाची गोष्ट आहे की आपण पवित्र आत्म्याचे मंदिर आहोत. तो आपल्यामध्ये राहतो. पवित्र आत्मा खुद्द देव आपल्यामध्ये राहतो. Amen. योहान आणि त्याच योहान 14 आणि 23 काय लिहिलं आहे आपण पाहूया. येशूने त्याला उत्तर दिले, हां, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील. माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. त्याच्याबरोबर वस्ती करू. आम्ही म्हणजे कोण? पिता आणि येशू. आणि पिता आणि येशू आपल्यामध्ये कसं वस्ती करतात? त्याच्या आत्म्याद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे. पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहेत पवित्र आत्म्याद्वारे. Amen. कारण की पवित्र आत्मा हा देवाचा आत्मा आहे, म्हणजे देवच तुमच्यामध्ये आहे. गॉड इज इन यू. परमेश्वर तुमच्यामध्ये राहतो. Amen. आणि आपल्याला पाहायला मिळतं, मी ॲक्च्युली एक मेसेज ऐकत होतो आणि तिथं त्यांनी तो जो प्रीचर होता त्यांनी असा एक कोट केला. त्यांनी म्हटलं की गॉड डिडंट पे द प्राइज जस्ट टू गेट यू देअर, जस्ट टू गेट यू टू हेवन. ही पेड द प्राइज टू गेट इनसाइड ऑफ यू. Amen. परमेश्वरनी तो क्रूस खांबावर गेला आहे ना, त्याचं रक्त सांडलं, ते ह्यासाठीच नाही केलं फक्त की आपण स्वर्गामध्ये आपल्याला प्रवेश मिळो, पण ह्यासाठी देखील केलं की तो आपल्यामध्ये येऊन वस्ती करो. Amen. आणि पवित्र आत्म्याद्वारे आपण परमेश्वराबरोबर रिलेशन ठेवू शकतो, कारण की तो आपल्या जवळ आहे. तुम्हाला माहिती, कुणापेक्षाही जास्त परमेश्वर तुम्हाला डिटेलमध्ये ओळखतो, कारण की तो तुमच्यामध्ये आहे, तो तुमचा मेकर आहे. Amen. अजून एक गोष्ट जी पवित्र आत्मा आपल्यामध्ये करू इच्छितो आणि करतो, ते म्हणजे ही रिव्हील्स द वर्ड टू अस. Amen. तुम्हाला माहिती, पवित्र आत्म्यानेच बायबल लिहिलं आहे. 2 पीटर, 2 पेत्र 1 आणि 21 काय लिहिलं आहे? कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे. पवित्र आत्म्यापासून प्रेरित झाले आणि मग देवाने तो संदेश दिला. Amen. हे जे बायबल आहे ते बायबल पवित्र आत्म्याने लिहिले. ही इज द ऑथर. तो लेखक आहे. आणि वचन आणि पवित्र आत्म्याचं कनेक्शन आपण दरवेळेस पाहू शकतो. पेत्र एकदा कर्नेलाच्या घरी गेला आणि कर्नेलाला परमेश्वराने एक विजन दाखवलेलं, ठीक आहे. आणि पेत्र कर्नेलाच्या घरी गेला आणि तो मेसेज देत होता, तो गॉस्पल सांगत होता, परमेश्वराचं वचन देत होता. आणि परमेश्वराचं वचन देत असताना काय झालं आपण वाचूया. ॲक्ट्स 10 आणि 44, प्रेषित 10 आणि 44. पेत्राचे हे भाषण चालू असतानाच वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला. Amen. वचन ऐकत होते तेव्हा पवित्र आत्मा उतरला. इथं आपल्याला पाहायला मिळतं, त्यांनी कुठलाही लेईंग हँड्स नाही केलं, ऑल्टर कॉल नाही दिला, काहीच नाही केलं. पवित्र आत्मा वचनाला रिस्पॉन्ड करतो. Amen. का? कारण की तोच लेखक आहे वचनाचा, त्यांनीच ते वचन लिहिलं आहे. आणि हे असं पुस्तक आहे बायबल की ज्याचा लेखक आपल्या बरोबर असतो.
ज्याचा लेखक आपल्याबरोबर असतो आणि जर आपण त्याला परवानगी दिली तर तो आपल्याला बायबलचं वचन रिव्हील करतो, प्रगट करतो. आमेन. तर आज पवित्र आत्म्याला ती परवानगी द्या की पवित्र आत्म्या मला बायबल तू रिव्हील कर, मला बायबल प्रगट कर. आमेन. पवित्र आत्मा हा एक बेस्ट टीचर आहे, एक बेस्ट शिक्षक आहे, उत्तम शिक्षक आहे. आजकाल खूप लोक असे आहेत जगामध्ये ज्यांना बायबलचं नॉलेज आहे, ज्यांना बायबल माहीत आहे, पण त्यांना प्रगटीकरण नाही आहे. आणि प्रियांनो, आपण असे लोक असता कामा नये. आपल्यामध्ये पवित्र आत्मा वस्ती करतो आणि आपण असे लोक असले पाहिजे ज्यांना बायबल फक्त माहीत नाही आपल्या हेडमध्ये, आपल्या माइंडमध्ये, पण आपण असे लोक असले पाहिजे ज्याला पवित्र आत्म्याचं रेव्हलेशन आहे, ज्याला वचनाचं रेव्हलेशन आहे, ज्याला वचनाचं प्रगटीकरण आहे. आमेन. अजून एक गोष्ट पवित्र आत्मा आपल्यामध्ये करतो ती म्हणजे तो फळ देण्याचं काम करतो. ठीक आहे, फळ आणि आपल्याला तो गिफ्ट्स देखील देतो. पण फळ आपण जर पाहिलं गलतीकरास पत्र 5 आणि 22च्या पुढे तिथं सगळं लिस्ट दिली आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की फ्रूट ऑफ द स्पिरिट किंवा आत्म्याचं फळ काय आहे. मेन गोष्ट ही आहे की ते आत्म्याचं फळ आहे. ते देहाचे आपल्याला पाहायला मिळतं. काही वर्ष पहिले जर गेलो आपण, काही वचन पहिले गेलो तर तिथं देहाच्या कर्मांबद्दल लिहिलं आहे. ठीक आहे, कर्म म्हणजे आपण करतो ते, आपल्याला एफर्ट टाकावं लागतं कर्म करण्यासाठी, आपल्याला काम करावं लागतं काही कर्म करण्यासाठी. पण आत्म्याचे फळ लिहिलं आहे. आत्म्याचं फळ देण्यासाठी आपल्याला काम करावं लागतं का? फळ देण्यासाठी आपल्याला फक्त बी पेरावं लागते आणि त्याचं संगोपन करावं लागतं, खत पाणी द्यावं लागतं आणि ऑटोमॅटिक जसं वाढत जातं झाड ऑटोमॅटिक फळ देतं. आमेन. आपल्याला आत्म्याबरोबर संगत करायची आहे. पवित्र आत्म्याबरोबर जितकी आपण संगत करतो तितके ऑटोमॅटिकली आपण फळ देणार आहोत. आमेन. फ्रूट इजंट अचीव्ड बाय वर्किंग, फ्रूट इज बर्थ बाय अबाइडिंग विथ द होली स्पिरिट. आमेन. फळ काम करण्याने आपल्याला मिळत नाही, पण फळ आपण तेव्हाच देऊ शकतो जेव्हा आपण पवित्र आत्म्याबरोबर संगती करतो, त्याच्याबरोबर बोलतो, त्याच्याबरोबर राहतो. आमेन. आणि आपल्याला पाहायला मिळतं पहिले करंथीकरास पत्र 12 आणि 8 पासून पुढे पवित्र आत्मा दान देखील देतो ना. पवित्र आत्मा ही गिव्ज यू गिफ्ट्स. त्यांनी मंडळीमध्ये प्रत्येकाला वेगवेगळे दान देऊन ठेवलेत आणि ते दान आपण वाचूया. कोण दान देतं हे वाचूया. पहिले करंथीकरास पत्र 12 आणि 8 पासून पुढे. कारण एखाद्याला आत्म्याच्याद्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन, त्याच आत्म्याद्वारे मिळतं. आणि पुढे एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, Amen. एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने. आमेन. आणि पुढे जर वाचत गेला तर तोच आत्मा सर्व गिफ्ट्स देतो. आमेन. फ्रूट्स जे आहेत किंवा फळ, आत्म्याचे फळ जे आहे ते आत्म्याबरोबर राहून ऑटोमॅटिक येतात, पण गिफ्ट आपल्याला स्वीकारावं लागतं पवित्र आत्म्याकडून. आणि आज पवित्र आत्मा आपल्याला नवीन नवीन गिफ्ट्स देऊ इच्छितो, नवीन नवीन गिफ्ट्समध्ये ऑपरेट करण्यासाठी मदत करू इच्छितो, सामर्थ्य देऊ इच्छितो, ॲबिलिटी देऊ इच्छितो. आमेन. तर पवित्र आत्मा आपल्यामध्ये फळ आणि गिफ्ट्स, फळ आणि दान दोन्ही देऊ इच्छितो. हे पवित्र आत्म्याची मिनिस्ट्री आहे ह्या अर्थमध्ये मंडळीसाठी. अजून एक गोष्ट पवित्र आत्मा करतो आपण इफिसकरास पत्र 2 आणि 22 वाचूया. इफिस 2 आणि 22. प्रभूच्या ठाई तुम्ही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात. आमेन. कुणाच्या द्वारे? आत्म्याच्या द्वारे पवित्र आत्मा आपल्याला मंडळीला बांधत आहे. आमेन. बायबलचं वचन सांगतं, येशू म्हटला ना मत्तय 16 आणि 18 आय विल बिल्ड माय चर्च, मी माझी मंडळी खडकावर रचीन. आणि तुम्हाला माहिती ह्या क्षणी ह्या मोमेंटला कोण मंडळी बांधत आहे? येशू त्याच्या आत्म्याच्या द्वारे
मंडळीला बांधत आहे. मंडळी कोण आहे? मंडळी तुम्ही आणि मी आहोत. तो आपल्याला बांधत आहे, आपल्याला बांधणीचं काम करत आहे. तो आपल्याला एक वधू म्हणून रचत आहे, आपल्याला तो ब्युटिफुल बनवत आहे, सुंदर वधू बनवत आहे. आमेन. आणि इथं जसं आपल्याला पाहायला मिळतं की आपल्याला कशा, आपण परत एकदा ते वचन वाचूया. 2:22 इफिस 2:22. प्रभूच्या ठाई तुम्हीही आत्म्याच्या द्वारे हां. देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात. देवाच्या वस्तीसाठी, ह्यासाठी का बांधत आहे पवित्र आत्मा आपल्याला? की परमेश्वर आपल्या मंडळीमध्ये, त्याच्या चर्चमध्ये वस्ती करू. आमेन. परमेश्वर आपल्यामध्ये वस्ती करू इच्छितो आणि त्यामुळं आपल्याला त्या पवित्र आत्म्याला परवानगी द्यायला पाहिजे. पवित्र आत्म्याबरोबर जेव्हा आपण संगती करतो त्याला विचारायला पाहिजे, त्याला सांगायला पाहिजे की पवित्र आत्म्या मला सांग, मला तुला कुठं बदलायचं आहे. वेअर डू यू वॉन्ट मी टू चेंज, वेअर डू यू वॉन्ट मी टू ट्रान्सफॉर्म. आणि पवित्र आत्म्याची वाणी आपण ऐकायला पाहिजे, कारण पवित्र आत्मा आपल्याला बदलू इच्छितो. आमेन. आपल्याला तो येशू सारखं बनवू इच्छितो. आमेन. अजून एक गोष्ट जी पवित्र आत्मा आपल्यामध्ये करतो ती आहे, आणि आपण वाचूया योहान 15 मध्ये परत येऊया आणि 26 to 27. पवित्र आत्मा आपल्याला बोल्डनेस देतो, धैर्य देतो गॉस्पल सांगण्यासाठी, टू बी विटनेसेस. आपण योहान 15:26 पासून पुढे 26 आणि 27 वाचणार आहोत. परंतु जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवील, तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल. पहिली गोष्ट, पवित्र आत्मा येशूविषयी साक्ष देतो. पुढे वाचूया. आणि तुम्ही साक्ष व्हाल. आणि तुम्ही देखील साक्ष व्हाल. आमेन. कुणाच्या द्वारे? पवित्र आत्मा. मेन साक्ष देणारा येशूविषयी पवित्र आत्मा आहे. आमेन. आणि आपण देखील साक्ष देणारे आहोत, पण आपण स्वतःहून साक्ष नाही देऊ शकत. पवित्र आत्म्याच्या सहाय्यतेने, पवित्र आत्म्याच्या मदतीनेच आपण साक्ष देऊ शकतो. आमेन. जर आज तुम्ही गॉस्पल सांगायला, शुभवर्तमान सांगायला, प्रभूचं वचन सांगायला जर घाबरतात, भीतात, तर आज पवित्र आत्म्याला ते धैर्य मागा. कारण की प्रेषित 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अपॉसल्सवर किंवा जे प्रेषित आहे त्यांच्यावर पवित्र आत्मा आला आणि पेत्र उभा राहिला आणि त्यांनी गॉस्पल धैर्याने प्रीच केलं. आमेन. पवित्र आत्मा जेव्हा येतो तेव्हा फक्त सामर्थ्य घेऊन नाही येत. ऑफकोर्स सामर्थ्य घेऊन येतो, पहिली गोष्ट सामर्थ्य घेऊन येतो. पवित्र आत्मा तुमच्यावरील आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यू विल बी विटनेसेस. तुम्हाला ते धैर्य मिळेल परमेश्वराचं वचन, परमेश्वराचं शुभवर्तमान सांगण्यासाठी. आणि आज होली स्पिरिट वॉन्ट्स टू मेक अस बोल्ड. तो आपल्याला धैर्य देऊ इच्छितो यासाठी की आपण एक विटनेस, आपण एक साक्षीदार बनावं. त्या येशूची साक्ष देण्यासाठी आपल्याला तो धैर्य देतो. तर आज पवित्र आत्म्याला आपण परवानगी देऊया हे सर्व जे मिनिस्ट्री आहे ते करण्यासाठी. आणि अजून एक गोष्ट, काल मी प्रार्थना करत असताना परमेश्वर माझ्याशी बोलला. आपण वाचणार आहोत प्रेषित 2:2. अकस्मात मोठ्या वाऱ्यासारखा, सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आमेन. पुन्हा एकदा आपण ते वचन वाचणार आहोत आणि तिथं 2 ते 3 गोष्टी अशा आहेत जिथं आपण आपलं लक्ष थोडं वेधूया. वाचूया. अकस्मात मोठ्या वारा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला. 2 गोष्टी झाले. वारा सुटला आणि त्यांना ते ऐकू आलं. इंग्लिशमध्ये लिहिलंय सडनली देर केम अ साऊंड. एक साऊंड आला, साऊंड ऐकला त्यांनी आणि त्यांनी वाऱ्याला फील केलं. आमेन. आणि पुढं 3ऱ्या वचनामध्ये, आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या. जिव्हा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. आमेन. हे पेंटिकॉस्टच्या दिवशी झालं. पहिले तर
त्यांना ऐकू आलं आणि त्यांनी पाहिलं. ठीक आहे, त्यांना एक मोठा आवाज ऐकू आला, एका वाऱ्याचा आवाज, लाईक अ रशिंग विंड. दे हर्ड इट. आणि दुसरी गोष्ट त्यांनी पाहिलं. आणि तुम्हाला माहिती, फक्त हे जे अपॉसल्स किंवा डिसायपल्स जे होते, जे अपर रूममध्ये, वरच्या खोलीमध्ये जे एकत्र जमलेले, ठीक आहे, फक्त त्यांनाच ऐकू नाही आलं. ठीक आहे, आपण पुढं जाऊया, वचन 6मध्ये 5 आणि 6 वाचूया. त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी हा. यरुशलेमेत राहत होते. आमेन. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, हा. कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. हा. आणि ही गोष्ट, ठीक आहे, फक्त त्या डिसायपल्सनी जे अपर रूममध्ये होते त्यांनी नाही ऐकलं. ठीक आहे, पण हा मोठा आवाज झाला, हे बाकीच्यांनी देखील ऐकलं. त्याचे परिणाम दिसत होते. आमेन. द रिझल्ट्स वर एव्हिडंट. पवित्र आत्मा जेव्हा येतो तेव्हा आपल्याला रिझल्ट्स दिसतात. आमेन. आणि फक्त आपल्यालाच नाही तर बाकीच्यांना देखील दिसतात. इथं इंग्लिशमध्ये लिहिलं आहे वचन 6मध्ये, अँड वेन दिस वॉज नॉइज्ड अब्रॉड द मल्टिट्यूड केम टुगेदर अँड वर कन्फाउंडेड बिकॉज दॅट एव्हरी मॅन हर्ड देम स्पीक इन देअर ओन लँग्वेज. जेव्हा बाकीच्यांनी, बाहेरच्या लोकांनी ऐकलं तेव्हा ते आले. आणि तुम्हाला माहिती, त्यांनी ऐकलं आणि मे बी त्यांनी पाहिलं देखील असेल की हे लोक काय करत आहेत, हे लोक काय बोलत आहेत, है ना. कारण की पुढं लिहिलं आहे की त्यांनी ऐकलं की ते त्यांची भाषा बोलत होते, वेगवेगळ्या भाषा बोलत होते. आणि त्यांनी मार्वल देखील केलं. मार्वल म्हणजे ते चकित देखील झाले, बरोबर, चकित, सरप्राईज झाले की हे कसं होऊ शकतं. ठीक आहे, बट दे कुड नॉट पार्टेक. ठीक आहे, परमेश्वर आपल्याला फक्त ऑडियन्स बनायला बोलवत नाही आहे. या शेवटच्या काळामध्ये परमेश्वर सर्वजण, सर्व मिनिस्टर्स ऑल अराउंड द वर्ल्ड, पूर्ण जगामध्ये सर्व लोक म्हणत आहे की एक रिवायवल येणार आहे, एक संजीवन येणार आहे. आणि परमेश्वराची इच्छा आहे की आपण एक ऑडियन्स म्हणून नसावं, एक ऑडियन्स म्हणून किंवा प्रेक्षक म्हणून एक बघावं नाही. आणि आपण प्रेक्षक म्हणून बघितलं तर आपण ते ऐकू देखील शकतो, आपण मे बी ते फील देखील करू शकतो, बघू शकतो, आणि आपण आश्चर्यचकित देखील होऊ शकतो, जसं हे बाकीचे लोक झाले. पण वी कॅनॉट बी पार्ट टेकर्स. परमेश्वर आपल्याला प्रेक्षक नाही, आपल्याला सभासद म्हणून बोलवत आहे. आमेन. या एंड टाईमच्या संजीवनामध्ये परमेश्वर, गॉड वॉन्ट्स अस टू बी पार्ट टेकर्स अँड पार्टनर्स विथ हिम. आमेन. परमेश्वर आपल्याला पार्टनर म्हणून बोलवत आहे या एंड टाईम रिवायवलमध्ये. आणि का माहिती का, ह्या लोकांवरच पवित्र आत्मा आला. आपण वाचूया, पहिल्या चॅप्टरमध्ये जाऊया, फर्स्ट आणि 14वं वचन, तिथं काय लिहिलंय ते वाचूया. हे सर्वजण हां. आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. हां. आणि मग आपण दुसऱ्या वचनामध्ये आलो. फर्स्ट वचनामध्ये लिहिलं आहे की दे वर इन वन अकॉर्ड इन वन प्लेस. तुम्हाला माहिती, हे लोक स्वतःला प्रिपेअर करत होते, स्वतःला तयार करत होते, म्हणून पवित्र आत्मा ह्यांच्यावर आला. पवित्र आत्म्याचं कार्य आपण मिस करू नये ह्या काळामध्ये. म्हणून आपल्याला आज तयारी करायची आहे, प्रार्थनेमध्ये तत्पर राहायचं आहे आणि पवित्र आत्म्याला म्हणायचं आहे की पवित्र आत्म्या, मला ह्या एंड टाईम संजीवनामध्ये तुझा पार्टनर बनव. मला फक्त ऑडियन्स नाही बनायचं आहे, मला फक्त एक प्रेक्षक म्हणून नाही बघायचं आहे, मला तुझ्याबरोबर पार्टनरशिप करून मला देखील सहकार्य करायचं आहे आणि ह्या रिवायवलमध्ये अनेक लोकांना स्पर्श करायचं आहे. आमेन. तर आज का नाही आपण आपले डोळे बंद करूया, परमेश्वराकडे आपलं लक्ष लावूया, परमेश्वराला म्हणूया, परमेश्वर मला एक तयार पात्र असं तू बनव, असं एक पात्र ज्याला तू वापरू शकतो प्रभू या संजीवनासाठी. कारण की मला परमेश्वर एक प्रेक्षक नाही बनायचं आहे,
मी प्रेक्षक बनून प्रभू म्हणू शकेल की किती चांगलं आहे, किती चांगली गोष्ट होते, परमेश्वर कार्य करत आहे, पण परमेश्वर मला प्रेक्षक नाही बनायचं आहे. मी आश्चर्यचकित होऊ शकतो परमेश्वर तुझ्या कार्याने, पण मला एक प्रेक्षक नाही बनायचं आहे. मला प्रभू एक पार्टनर बनायचं आहे तुझं. थँक्यू लॉर्ड. प्रभू येशूच्या नावामध्ये आज प्रत्येकाला स्पर्श कर, तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने स्पर्श कर परमेश्वर. प्रभू ज्यांची आग ती विझली आहे परमेश्वर, आज येशूच्या नावामध्ये आम्ही ती ज्वलंत करत आहोत. येशूच्या नावामध्ये वी रिइग्नाइट दॅट फायर इन द नेम ऑफ जीसस. प्रभू तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांना स्पर्श कर, प्रत्येकाला स्पर्श कर. आज प्रभू तुम्हाला स्पर्श करत आहेत का नाही? आपले हात आपण उचलूया जिथं कुठं आपण आहोत. तुमच्या घरामध्ये तुम्ही असताना आपले हात उंच करा आणि त्या पवित्र आत्म्याच्या कार्याला तिथं मोकळीकता द्या. तुमच्या जीवनामध्ये मोकळीकता द्या, तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या घरामध्ये मोकळीकता द्या. कारण की पवित्र आत्मा हा लिमिटेड नाही आहे. पवित्र आत्मा तुम्हाला तिथं येऊन स्पर्श करत आहे. आज येशूच्या नावामध्ये प्रभू पवित्र आत्म्या या लोकांना स्पर्श कर आणि तुझे एक नवीन संजीवनाची लाट प्रभू येऊ दे. आणि जी लाट येणार आहे प्रभू येत्या दिवसामध्ये, त्याचे कॅरियर प्रभू आज तू आम्हा सर्वांना बनव. प्रभू आम्हाला मिस आउट नाही करायचं आहे परमेश्वर, पण आम्हाला एक तयार पात्र बनायचं आहे ह्या एंड टाइम रिवायवलसाठी. प्रभू आज प्रत्येकाला स्पर्श कर. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो म्हणतोय, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, माझा विश्वास आहे की देवाचा आत्मा आम्हा सांगते बोललेला आहे. देवाचं वचन आम्हापर्यंत आलेलं आहे आणि देवाच्या वचनावर देवाचा पवित्र आत्मा उतरून येतो. प्रियांनो, मला एक गोष्ट सांगू द्या, देवाचा आत्मा अगोदरच तुमच्यामध्ये माझ्यामध्ये आहे. जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे तो तुमच्यामध्ये आहे. पण आम्ही आमच्या ह्या जीवामधून आणि आमच्या देहामधून प्रियांनो ह्या आत्म्याचं कार्य कदाचित गळून जाऊ शकतं. त्या माठासारखा मी असतो की ज्या माठामध्ये पाणी भरलं की ते पाणी झिरपून जातं. तसं आमचं जीवन प्रियांनो, पण आमचा पवित्र आत्मा आमच्यामध्येच आहे, पण त्याला तुमच्या जीवामधून तुमच्या शरीराद्वारे आज कार्य करायचं आहे. मला सांगू द्या प्रियांनो, पहिली मंडळी आत्म्याने भरलेली होती. बायबलचं वचन सांगतं जगाची उलथापालट करणारे हे लोक आहेत. माझ्या भावनांनो, त्यावेळेसचे जग किती मोठं होतं मला माहीत नाही, पण आजचं जग 7 बिलियन लोक आहेत. 700 करोड लोक आहेत ह्या पूर्ण पृथ्वीवर आणि त्या प्रत्येक व्यक्तींपर्यंत देवाच्या आत्म्याला देवाचं सामर्थ्य प्रगट करायचं आहे प्रियांनो. आणि त्यासाठी त्याची मंडळी, शुद्ध मंडळी, तयार झालेली मंडळी, जे देवाचं वचन आम्हाला आलं की ते प्रार्थनेमध्ये तत्पर होते, थांबून होते की प्रभू आम्हाला प्रियांनो 2 प्रकारे आम्हाला प्रभूची वाट पाहिजे. लक्षात ठेवा, देवाचा आत्मा तुमच्याकडं आहे, पण देवाचा आत्मा बळाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होणार आहे. कोणीच असं म्हणणार नाही की माझं काहीतरी फार मोठं, मी काहीतरी काम केलं नाही. पवित्र आत्मा काम करेल. असे कठोर झालेले हृदय तुटतील प्रियांनो, असे चिन्ह चमत्कार घडतील. लोक म्हणतील हे असं होऊ शकतं. हा प्रियांनो, पांगळे जन्मतः पांगळे चालतील, आंधळे डोळे आंधळे पाहायला लागतील, बहिरे ऐकतील. तेवढंच मर्यादा नव्हे, मरणास लागास आलेले जिवंत होतील, मेलेले जिवंत होतील. येशू म्हणतो जा मेलेल्यांना जिवंत करा. प्रियांनो, देवाचा आत्मा हे काम करू शकतो. आणि म्हणून आम्हाला फक्त जे वचन बोललेलं आहे प्रियांनो, आम्हाला फक्त प्रेक्षक बनायचं, आम्हाला बघे बनायचं नाही आहे, आम्हाला त्यामधला भाग बनायचा आहे त्या दिवसांमध्ये की प्रभू आमचं जीवन तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने भरलेलं असू दे. प्रियांनो, फक्त पेंटिकॉस्टचा रविवार आहे म्हणून नव्हे, तर जीवनातील प्रत्येक दिवशी मी जातो, मी पराकलेत तुम्हाकडे पाठवतो. तो येईल तुमच्यासाठी सर्वदा साह्यासाठी तो असेल, तो तुम्हाला चालवेल, तो तुम्हाला मार्गदर्शन करेल. प्रियांनो, नव्या कराराची मंडळी, नवी बुद्धली जी आहे त्या नव्या बुद्धलीमध्ये तो त्या नव्या द्राक्षरसाने चालवणार आहे. प्रभू करो प्रियांनो, तुम्ही आणि मी त्या आत्म्याच्या प्रेरणेने चालणारं जीवन जगूया. आज तुम्ही घरामध्ये, मला माहीत नाही प्रियांनो, जर तुम्ही आज प्रभूचा आत्म्याचा स्वीकार केला नाही, आजपर्यंत तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला नाही, या क्षणी देवाचा आत्मा तुम्हाला स्पर्श करत आहे. ऐका प्रियांनो, आणि तुम्हाला एक नवीन भाषा देत आहे. त्या गुडघ्यावर जा,
बोलायला सुरुवात करा. देवाचा आत्मा तुम्हाला नवी भाषा देत आहे. भिवू नका, घाबरू नका प्रियांनो. ही जी भाषा आहे ही मानवी भाषा नव्हे, ही भाषा पवित्र आत्म्याची, देवासंगती संभाषण करण्याची भाषा आहे. आणि तुमच्या जीवनातल्या प्रत्येक जे काही देवाची आत्म्याची दानं आहेत त्या भाषेतून कार्यरत होणार आहे. नवीन भाषा आणि त्या भाषेचा अर्थ देवबाप तुम्हाला सांगणार आहे. जरी तुम्हाला काही कळलं नाही तरी ते पित्या संगती बोलणं आहे प्रियांनो. आणि ती इच्छा बाळगा, देवा मला तुझ्या संगती संगत करायची, सहभागिता करायची, जे पवित्र आत्म्याने भरलेले आहेत. आणि मागच्या काही दिवसामध्ये तुम्ही अन्य भाषा काही वेळ बोलला आणि आता बंद केली, आजपासून सुरू करा प्रियांनो. देवा सांगती बोलायला सुरू करा. तुम्हाला पास्टर मला एकच शब्द आला, काही हरकत नाही, तो एक शब्द बोलत राहा, तो एक शब्द बोलत राहा. देव तुम्हाला नवीन भाषा देईल, नवीन दृष्टांत देईल, नव्या गोष्टी घडतील. प्रियांनो, हे तुमच्या श्रमाने नव्हे, पराक्रमान नव्हे, आमच्या शक्ती नव्हे, देवाच्या आत्म्याने हे कार्य घडत राहणार आहे, वाढत जाणार आहे. आणि मंडळी त्याच्या गौरवामध्ये सज्ज, शुद्ध केलेली, देवाच्या प्रभूच्या आगमनाशी तयार केलेली मंडळी ह्या पृथ्वीवर तयार असणाऱ्या प्रियांनो, मी देवाकडे एकच प्रार्थना करतो. मागच्या काही दिवसामध्ये देवापा, ह्या भारत देशातल्या 97% लोकांना अजून प्रभू तुझी ओळख नाही. शेवटच्या काळातले चिन्ह दिसत आहेत. एक संधी प्रत्येकाला त्यांना कळायला पाहिजे. माझ्या भावना बहिणींनो, त्या 97% लोकांना त्या अग्नीमध्ये जळालेलं मी पाहू शकत नाही, माझा प्रभू पाहू शकत नाही, आणि तो संधी देणारा आहे. पण आज मंडळीने प्रियांनो याचा बोध घेऊन आपल्या स्वतःला तयार करण्याची गरज आहे, ह्यासाठी की आम्ही प्रभूच्या राज्यामध्ये प्रियांनो ही सुंदर मंडळी त्याच्या राज्यामध्ये घेऊन जाणार आहोत. ज्यावेळेस स्वर्गामध्ये आपण ते चित्र पाहतो, सर्व भाषेचे लोक, मोठा लोकसमुदाय एकत्र येऊन त्याची उपासना करतायत आणि ते घडणार आहे प्रियांनो, आम्ही पाहणार आहोत. प्रभू करो हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादाचे करो. मी यावेळेस तुम्हासाठी परत एकदा प्रार्थना करतो. देवापा तुला धन्यवाद, तुझ्या वचनातून आम्हा सांगते तू बोललेला आहेस पित्या. प्रभू आज आम्ही त्या प्रत्येक भाऊ बहिणीसाठी प्रार्थना करत आहोत. ह्या क्षणी बापा तुझ्या आत्म्याने त्यांना तू स्पर्श कर बापा, त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य कर बापा. दे बापा त्यांच्या शरीरामध्ये आज जो बापा तो कॅन्सर आहे तो वितळून जाऊ दे येशूच्या नावामध्ये. त्या पायाची जखम, ज्या पायाला जखम आहे त्या पायाला बांधलेलं बँडेज आहे ते येशूच्या नावामध्ये त्या जखमेला म्हणतो त्या शरीराला सोडून निघ. बँडेज उघडून पहा, देवा आरोग्य देत आहे. माझ्या भावानं बहिणीनं येशूच्या नावामध्ये देवाच्या आत्म्याचं कार्य घडत आहे. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. त्या प्रत्येक गुडघ्या उभारा. माझ्या भावानं बहिणं तुमचे गुडघा दुखत आहे, आज येशूच्या नावामध्ये त्या गुडघा त्या दुखण्याला सांगतो निघ येशूच्या नावामध्ये. प्रभूच्या आरोग्याचं सामर्थ्य मोकळं होत आहे. प्रियानो शरीरातला कुठलाही विकार कसाही असू दे, कुठली गाठ असू दे, त्या दाताच्या दुखण्याला मी आज्ञा करतो निघ. त्या कानाच्या दुखण्याला मी आज्ञा करतो येशूच्या नावामध्ये निघून जा येशूच्या नावामध्ये. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. त्या जी काही जळजळ होते, लघवीसाठी जळजळ होते, त्याला आरोग्य म्हणतो येशूच्या नावामध्ये, नासरत के येशूच्या नावामध्ये. प्रभू आम्ही तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य मोकळं करतो. धन्यवाद, तुझा शब्द पाठवून तू आरोग्य देतोस म्हणून तुला धन्यवाद. प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. देवापा परत एकदा आम्ही तुझ्या समोर येतो आणि ह्या महाराष्ट्राला तुझ्या समोर आणतो. एक संजीवनाची लाट माझ्या देवापा येऊ दे. जे करोनाग्रस्त आहेत त्यांना तुझ्या आरोग्याचं सामर्थ्य मोकळं कर. तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो. ज्या नावाला मान, महिमा, सन्मान आणि गौरव देतो. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. गुड मॉर्निंग चर्च. आपण ऑफरिंगच्या सेवेमध्ये जाणार आहोत, पण त्या अगोदर आपण पाहूया की देवाचं वचन काय सांगतं. देवाचं वचन सांगतं की घेण्यापेक्षा देणे यात जास्त धन्यता आहे. प्रेषितांचे कृत्य याचा 20वा अध्याय वचन 35 असं सांगतं, सर्व गोष्टीत मी तुम्हाला कित्ता घालून दाखविले आहे की तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बळांना सहाय्य करावे आणि घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे. असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी. देवाचं वचन सांगतं की आपण दिलं पाहिजे. देवाची इच्छा आहे की आम्ही देणारं बनलं पाहिजे. देवाने मनुष्याला घडवलं आणि मनुष्याला घडवण्यापूर्वी देवाने आपला पुरवठा निर्माण केला. म्हणजे देवाने आपल्याला बनवण्यापूर्वी देवाला ठाऊक आहे की आपली गरज काय आहे आणि परमेश्वर आपला पुरवठा आहे आणि
त्या निर्माणकर्त्या परमेश्वरालाच ठाऊक आहे की आपली खरी गरज काय आहे. जेव्हा आपण पाहतो इस्रायलाच्या नकाशामध्ये इस्रायलमध्ये आपण पाहतो की 2 प्रकारचे समुद्र तेथे आहेत. एक आहे गालिल समुद्र आणि दुसरा आहे मृत समुद्र. गालिल समुद्रामध्ये यार्देन नदीचं पाणी येतं आणि तेच पाणी पुढे वाहत जाऊन मृत समुद्राला जाऊन मिळतं. पण मृत समुद्रातून ते पाणी कुठेही जात नाही. मग आपल्याला पाहायला भेटतं की मृत समुद्रामध्ये कोणत्याही प्रकारचं जीव किंवा मासे तिथं आढळत नाही. पण गालिल समुद्रामध्ये आपण पाहतो की हर एक प्रकारचं जीव आणि मासे आपल्याला तिथं पाहायला भेटतं. गालिल समुद्रामध्ये आपल्याला जीवन पाहायला भेटतं. तसंच देवाची इच्छा आहे की आपल्या जीवनामध्ये देखील आपण जेव्हा देव आपल्याला आशीर्वादित करतो ते देवाची इच्छा आहे की ते आशीर्वाद आपण आपल्या जीवनामध्ये वाहत केलं पाहिजे. देवाची इच्छा आहे की आपण गालिल समुद्रासारखं असलं पाहिजे की ज्याच्यामध्ये जीवन आहे. देवाची इच्छा अशी नाही की आपण मृत समुद्रासारखं असलं पाहिजे. देवाची इच्छा आहे की आपल्या जीवनातून आशीर्वाद वाहिले पाहिजे. होय प्रियानो, देवाची हीच इच्छा आहे की आपण दिलं पाहिजे आणि देवाचं लेकरू या नात्याने आपण त्याच्या राज्याला आपण प्रथम स्थान दिलं पाहिजे. जेव्हा आपण त्याच्या राज्याला प्रथम स्थान देतो तेव्हा देव आपल्या जीवनामध्ये अद्भुत कृत्य केल्याशिवाय राहणार नाही. असेच एक साक्ष सिकंदराबादमध्ये असताना एका आंटीच्या घरी जाण्यासाठी आम्हाला संधी भेटली आणि त्या आंटीची खूप चांगली साक्ष आम्हाला ऐकायला मिळाली. आणि जेव्हा आम्ही त्या आंटीच्या घरी गेलो, आंटी अंकलच्या घरी गेलो, त्या आंटीनं आम्हाला साक्ष सांगितली की या लॉकडाऊनमध्ये त्यांचं इथं कोणीही नाही, पण परमेश्वराने अद्भुतरित्या त्यांची गरज भागवली. त्यांची या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये फायनान्शियल कंडिशन थोडीशी वीक असताना परमेश्वराने त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार घडवला. ती अशी की त्यांना त्यांच्या आंटीच्या अकाउंटमध्ये असा मेसेज आला की त्यांच्या खात्यामध्ये 15,000 रुपये डिपॉझिट झालेले आहेत. आणि जेव्हा त्यांनी हे वाचलं आणि त्यांनी चौकशी केली की हे पैसे कोणी पाठवले, आणि जेव्हा त्यांनी चौकशी केली, त्याने आपल्या मुलांना विचारलं, त्याने आपल्या नातेवाईकांना विचारलं, त्याने आपल्या मित्रमैत्रिणींना विचारलं, पण त्यांना समजलं की हे पैसे कोणाकडूनही आलेले नाहीत. मग त्याने ठरवलं की बँकेमध्ये जाऊन आपण चौकशी करूया. पण जेव्हा त्यांच्या मनामध्ये असा विचार होता आणि तेव्हा मनामध्ये विचार असतानाच त्यांनी पाहिलं की तो मेसेज देखील डिलीट झालेला आहे. मग ते पैसे त्यांच्या बँकेमध्ये तसेच आहेत. म्हणजे आणि त्या आंटीने जेव्हा हे साक्ष सांगितली त्यावेळी मी देवाचं गौरव केलो. आणि जेव्हा त्या आंटीने म्हटले की माझ्या येशूने, माझ्या प्रभूने आपल्या दिव्यदूतांना आज्ञा दिली आणि माझी सर्व गरज भागवली. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो की हा अद्भुत परमेश्वर या संकटाच्या दिवसामध्ये देखील अद्भुत परमेश्वर आपल्या जीवनामध्ये, विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. हा महान परमेश्वर ज्याची आपण आराधना करतो, तो परमेश्वर, त्या परमेश्वरालाच ठाऊक आहे की आपली खरी गरज काय आहे. प्रियानो, जेव्हा त्या आंटींचं जीवन मी पाहिलं तर त्या आंटींचं जीवन असं होतं की ती आंटी आणि अंकल ते देवाच्या राज्याला प्रथम स्थान देत होते. ते देवाच्या राज्यामध्ये पेरणी करण्यासाठी प्रथम स्थान देत होते. आणि जेव्हा आपण देवाच्या राज्याला प्रथम स्थान देतो तर परमेश्वर त्याच्या दिव्यदूतांना आज्ञा देतो आणि परमेश्वर आपली सर्व गरज भागवतो. असा हा आपला अद्भुत परमेश्वर आहे. जेव्हा आपण देवाच्या राज्याला प्रथम स्थान देतो, देव आपल्या जीवनामध्ये देखील त्याच्या दिव्यदूतांना आज्ञा करून तो आपले सर्व गरज भागवतो. पियानो, जेव्हा आपण विश्वासानं त्याच्या राज्यामध्ये पेरतो आणि जेव्हा आपण आपला विश्वास कृतीमध्ये दाखवतो तेव्हा परमेश्वर देखील आपल्या जीवनामध्ये त्या आंटींच्या जीवनासारखे देवदूत पाठवून महान चमत्कार करणार आहे. जेव्हा आपण देवाच्या राज्याला प्रथम स्थान देतो तर यावेळेला आपण प्रार्थना करूया. प्रभू, तू आमचा निर्माणकर्ता परमेश्वर आहे आणि तूच आमचा सहाय्यकर्ता आहे. विश्वासानं त्याच्या राज्यामध्ये पेरूया आणि त्या महान दयेचा अनुभव आपण प्रत्येकजण घेऊया. या आपण प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तू महान परमेश्वर आहे माझ्या देवा. प्रभू, आम्ही तुझ्या राज्याला बापा, प्रभू आम्ही प्रथम स्थान देतो. आम्ही तुझ्या राज्यामध्ये विश्वासाने पेरतो. परमेश्वरा, प्रार्थना करतो माझ्या देवा. प्रभू, त्या आंटींच्या जीवनासारखं बापा,
प्रभू आम्हा प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला प्रत्येकाला बापा त्या आंटींच्या जीवनासारखं, त्या आंटींच्या साक्षीसारखं बापा दिव्य दूध पाठवून बापा प्रत्येकाची गरज तू भागव माझ्या देवा. प्रत्येकाची गरज, प्रत्येकाची जी गरज आहे बापा तू आपल्या दिव्य दूतांना पाठवून प्रत्येकाची गरज तू भागव माझ्या देवा. प्रभू कुणाही विश्वासणाऱ्यांच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा अन्नाचा तुटवडा पडू नये, तर प्रत्येकाच्या घरामध्ये बापा प्रभू विपुल असा अन्नाचा पुरवठा, विपुल अन्नाचा साठा तो कधीही संपणार नाही बापा, असं तू कर माझ्या देवा. प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो की परमेश्वर आमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या द्वारे गौरवाने पुरवेल. प्रभू आम्ही तुझ्या राज्याला प्रथम स्थान देतो, आम्ही तुझ्या राज्यामध्ये पेरतो आणि जे काही आहे बापा आम्ही तुझ्या नावाला गौरव देतो. प्रभू तू आमचं निर्माण करता आहे, तू आमचं सहाय्य करता आहे आणि आमचा पुरवठा फक्त तुझ्याकडूनच आहे. प्रभू आम्ही आमचं जीवन तुझ्या हातामध्ये देतो. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रेज लॉर्ड चर्च. जसं गीत चालू असेल आपण आपलं ऑफरिंग घेणार आहोत आणि आपण देवाच्या राज्यामध्ये त्याची पेरणी करणार आहोत. स्क्रीनवर तुम्हाला अकाउंट नंबर दिसत आहे. त्या अकाउंट नंबरला तुम्ही ट्रान्सफर करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये बॉक्स किंवा इन्व्हलपमध्ये तुम्ही ते साठवून ठेवू शकता. आणि जर तुम्हाला चर्चमध्ये येऊन तुम्हाला दानार्पण देऊ तुम्ही इच्छिता तर चर्चमध्ये बॉक्स ठेवलेला आहे, त्यामध्ये तुम्ही तुमचं दान आणि दशमांश तुम्ही आणून टाकू शकता. धन्यवाद. जिस नाम में है जिंदगी वो नाम है यीशु मसीह. जिस नाम में है बंदगी वो नाम है यीशु मसीह. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय हो. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय. चाहे तुमको दिल से गाए यह गीत मिल के तेरे नाम यीशु नाम की जय. चाहे तुमको दिल से गाए यह गीत मिल के तेरे नाम यीशु नाम की जय. जिस नाम में है जिंदगी वो नाम है यीशु मसीह. जिस नाम में है बंदगी वो नाम है यीशु मसीह. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय हो. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय. प्रार्थना करूया प्रियांनो. आपण यावेळेस आपले नेत्र बंद करूया. आपल्या अवतीभोवती किंवा आपल्या समोर जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीपेक्षा आपला जो देव, जो सर्वसमर्थ देव आहे, त्या देवाकडे आपण लक्ष लावूया आणि आपण प्रार्थना करूया. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आम्ही तुझा धन्यवाद करतो प्रभू. आम्ही तुझे आभार मानतो
प्रभू आमचं समर्पण आम्ही तुला करतो पित्या परमेश्वर, अशासाठी की तू आमचा विश्वासू देवबाप आहे, तू आमचा उत्तम मेंढपाळ आहेस, तू आमचा चांगला पिता आहेस, जो उत्तम देणग्या देऊन मंडळीला तृप्त करतो पित्या. प्रभू तुझे आभार मानतो पित्या, तुझ्या सर्व आशीर्वादासाठी प्रभू, सर्व कृपेसाठी, सर्व दयेसाठी आम्ही मनापासून तुझे आभार मानतो आणि तुझा धन्यवाद करतो प्रभू. आज आणि मंडळी म्हणून आम्ही तुझ्या समक्ष येत असताना प्रभू आम्ही मंडळीसाठी, मंडळीच्या प्रत्येक लोकांसाठी आम्ही तुझ्याकडं विनंती करतो, प्रार्थना करतो प्रभू. आज पित्या आम्ही लहान लेकरांपासून प्रत्येक वयोवृद्धासाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो पित्या परमेश्वरा. प्रभू मंडळीमध्ये असलेल्या प्रत्येक लोकांसाठी आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझा धन्यवाद करतो, कारण ते तुझ्या हातामध्ये सुरक्षित आहेत प्रभू. प्रभू त्यांचा संरक्षण करता तू देवबाप आहेस, त्याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो पित्या. आणि प्रभू तुझे आभार मानतो अशासाठी की प्रभू ते तुझे निवडलेले लोक आहेत प्रभू. प्रभू हे लोक, मंडळीतील प्रत्येक लोक धार्मिक आहेत, त्याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो, कारण तुझं वचन सांगतो प्रभू की हे लोक धार्मिक आहेत पित्या. प्रभू हे भूमीचे वतन सर्व काळ भोगणारे लोक आहेत प्रभू. हे तुझ्या हातची कारागिरी आहे पित्या परमेश्वरा. प्रभू या सर्व लोकांना प्रभू तुझ्या तू संरक्षणाखाली तू राखत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो प्रभू. प्रभू मंडळीतील प्रत्येक लोकांचं प्रभू समर्पण आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पण करतो प्रभू. आणि प्रभू आम्ही तुझ्या वचनासाठी पुन्हा एकदा तुझा धन्यवाद करतो, कारण तुझं वचन म्हणतं की कोणतंच अरिष्ट तुझ्याजवळ येणार नाही, कोणताच व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. प्रभू होय पित्या परमेश्वर, हे वचन आम्ही स्वीकारतो आणि मंडळीच्या प्रत्येक लोकांच्या अवतीभवती प्रभू तुझं दयेचं, तुझ्या संरक्षणाचं कुंपण आहे, त्याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो प्रभू. प्रत्येक देवदूत त्यांचं संरक्षण करत आहे, त्याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो. आज आम्ही पुन्हा एकदा मंडळीसाठी मागतो पित्या परमेश्वर, मंडळीतील प्रत्येक कुटुंबामध्ये प्रभू तुझं शांतीचं राज्य आहे, तुझ्या प्रीतीचं राज्य आहे, तुझ्या ऐक्यतेचं राज्य आहे, त्याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो. आणि ही मंडळी प्रभू ख्रिस्त म्हटल्या खडकावर स्थिर आहे, त्याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो पित्या परमेश्वर. आम्ही पुन्हा एकदा मंडळीसाठी मागतो पित्या परमेश्वरा, या मंडळीमध्ये तुझी शांती, तुझे समाधान, तुझी बरकत असू दे पित्या परमेश्वर. आणि प्रत्येक वाईट इन्फ्लुएन्सपासून मंडळीतील प्रत्येक लोकांचं तू संरक्षण कर पित्या परमेश्वरा. प्रभू तुझ्यावर विश्वास ठेवून जीवन जगण्याकरता तुझ्या कृपेचा त्यांच्यावर असू दे पित्या परमेश्वरा. प्रभू कोणत्याही परिस्थितीमध्ये भिवून न जाता, खचून न जाता प्रभू धैर्याने प्रभू तुझ्या समवेत जीवन जगण्याकरता मंडळीतील प्रत्येक लोकांना प्रभू तुझी कृपा पुरव. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन त्यांना तू दे पित्या परमेश्वरा. आणि प्रभू तुझे आभार मानतो पित्या परमेश्वर. पुन्हा एकदा मी तुझा धन्यवाद करतो, या सर्व लोकांचं तू संरक्षण करत आहेत, लागणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा सर्वांना तू करत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो पित्या परमेश्वरा. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून पित्या तू ऐक. आमेन. प्रिय प्रभूच्या नावाला धन्यवाद. ह्या आठवड्यामध्ये अजून एक प्रभूंनी मोठी संधी दिली. एका तरुणाचा फोन होता आणि त्याला साताऱ्यावरून, आणि त्याला करोना झाला होता. आणि त्याला मी प्रभूच्या राज्यामध्ये देवाच्या वचनातून त्याला प्रभूची ओळख नव्हती, कोणीतरी त्याला माझा नंबर दिला आणि आम्ही त्याला सुवार्ता सांगितल्याने येशूचा स्वीकार केला. आणि तो आता त्याचे सिम्पटम्स पूर्णपणे निघून गेलेले आहेत. त्याच्या आईवडिलांना क्वारंटाईन केलं होतं, पण त्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आलेले आहेत आणि तो खूप आनंदी आहे. आणि मला सांगू द्या प्रियांनो, देवाचा आत्मा काम करत आहे. प्रियांनो, मोबाईलवरून देवाचा आत्मा काम करतो. तुम्ही बहुत लोकांसाठी प्रार्थना करू शकता, देवाच्या आत्म्याचं कार्य घडणार आहे. प्रभूच्या नावाला धन्यवाद. प्रियांनो, आपण आज प्रभूला धन्यवाद देऊया, त्याच्या राज्यासाठी त्या दिवसामध्ये तयार असू द्या. आणि विसरू नका, ज्या वेळेला पवित्र आत्म्याची ओतणी झाली, 10 दिवस मंडळी प्रार्थनेत तत्पर होती, एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर होती. येत्या दिवसामध्ये वेळ घालवा, प्रभू सांगती, आणि प्रार्थनेत राहा. देवबाप तुम्हाला आशीर्वाद करू. पण आपण एकत्र देवाचं वचन कबूल करणार आहोत. मत्त्याचं शुभवर्तमान याचा 28वा अध्याय आणि 18 ते 20 वचनं आपण प्रियांनो एकत्र बोलणार आहोत आणि देवाचं वचन कबूल करून आपण शेवटचा आशीर्वाद घेणार आहोत. आपण एकत्र ते वचन बोलूया. माझ्या मागं तुम्ही म्हणू शकता. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या.
जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळाव्यास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची पवित्र सहभागिता आम्हा सर्वांसह आतापासून सदा सर्व काळ राहो. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. त्याची कृपा तुमच्यावर असो, त्याची बरकत तुमच्या अन्न पाण्यावर असो. प्रियांनो, ख्रिस्ताची शांती तुमची अंतःकरण आणि तुमची मन ख्रिस्तामध्ये राखली जावत, शांतीमध्ये राखली जावत. येशूच्या नावामध्ये आमेन आणि आमेन. गॉड ब्लेस यू. थँक्यू.